महर्षी मार्कंडेय जन्म उत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा संपन्न। पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महर्षी मार्कंडेय जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये शिवमहापुराण कथा, ढोल पथक, भजनी मंडळी, हातमागाची झाकी व विविध देखावे सादर करत ही शोभायात्रा मार्कंडेय मंदिर चौफाळा ते मोंढ्यापर्यंत काढण्यात आली। या कार्यक्रमाचे आयोजन मार्कंडेय पद्मशाली समाज सेवा मंडळ चौफाळा नांदेड यांच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता। मार्कंडेय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव समितीनिमित्त महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव निमित्त महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव समितीतर्फे भव्य दिव्य अशी शोभायात्रा चोफाळापासून ते जुना मुंडा पुन्हा परत चोफाळा अशी शोभायात्रा करण्यात आलेली आहे। यामध्ये अनेक धार्मिक सांस्कृतिक असे देखावे ठेवण्यात आलेले आहेत। आपण पाहत आहात की जसं ढोल पथक, घोडे, पुन्हा महिला मंडळ, वारकरी भजनी मंडळ, लहान मुलांचं ढोल पथक, पुन्हा मार्कंडेयची जीवन झाकी, आपला रथ, त्याच्यामध्ये मार्कंडेय भगवानची मूर्ती आहे आणि आमच्या समाजाचं जे हातमाग आहे, जे समाजाचं विशेष करून एक झाकी आहे ती सुद्धा आहे। आणि भरपूर प्रमाणात आज महिला मंडळ आणि पुरुष मंडळ सहभागी झालेले आहेत। तर सर्वांचं मी आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की सर्वांनी शेवटी महाप्रसादाचाही कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे मार्कंडेय मंदिरामध्ये। जी आहे शोभायात्रा महर्षी मार्कंडेय मंदिर चोफाळा ते जुना मुंडा आणि जुना मुंडापासून वापस चोफाळा मार्कंडेय मंदिर अशी ही शोभायात्रा जात आहे। पूर्वी हळदी कुंकाचा महिलांचा कार्यक्रम ज्ञानेश्वर मंदिरामध्ये आपण आयोजित करण्यात आला होता। त्यामध्ये 500 हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता आणि शिव महापुराण कथा सुद्धा समाजातर्फे ठेवण्यामध्ये आलेली होती आणि आज ही भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यामध्ये आलेली आहे। पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत आणि कुलदैवत श्री मार्कंडेय ऋषी यांची जयंती आज, त्यामुळे सगळ्या लोकांना जयंतीच्या सगळ्यांना पहिले हार्दिक शुभेच्छा देते। कारण की दरवर्षीप्रमाणे चौफाळ्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये येथे शोभायात्रा आणि मार्कंडेय जयंतीची फार मोठ्या प्रमाणात पूजा आणि त्याचप्रमाणे प्रवचन, भजन, कीर्तन हे मोठमोठे कार्यक्रम या दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा चौफाळ्यामध्ये ते घेण्यात आलेले आहे। तर या उद्देशाने आम्हाला एकच उद्देश वाटतो की चला आपला पद्मशाली समाजाचं जे कुलदैवत आहे मार्कंडेय ऋषी, हे जे कुलदैवत आहे, या कुलदैवतेमुळे आज आमचा पद्मशाली समाज बराच पुढे गेलेला आहे। आणि ह्या ऋषींच्या मते, मार्कंडेय ऋषींच्या मते एकच आहे की जे ऋषी होते, जे महादेवाचे भक्त होते, त्या कल्पनातंत असं चिरंजीवी असं आयुष्य त्यांना लाभलेलं आहे। अशा या चिरंजीवी आयुष्य लाभलेल्या वैभवशाली असं हे आमचं कुलदैवत पद्मशाली समाजाचं। त्यांच्याप्रमाणे आज इथे मार्कंडेय जयंती उत्सवानिमित्त दरवर्षी इथे कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात चौफाळ्यामध्ये घेण्यात येतो। त्याचप्रमाणे भारतामध्ये सुद्धा पद्मशाली समाजाचा जो कुलदैवत आहे महर्षी मार्कंडेय यांचा सुद्धा कार्यक्रम फार मोठा उत्साहामध्ये पूर्ण थाटामाटामध्ये पूर्ण भारतामध्ये साजरा करण्यात येतो। मी पुन्हा एकदा सर्वोच्च सगळ्यांना शुभेच्छा देते। शोभायात्रेमध्ये आज म्हणजे फार मोठमोठे देखावे करण्यात आलेले आहे, कारण हे देखावे दरवर्षीप्रमाणे या चौफाळ्यामधून निघतात आणि फार मोठ्या प्रमाणात शोभायात्रा इथे निघते आणि इथे पूर्ण मार्कंडेय ऋषीचा पूर्ण देखावा दाखवला जातो आणि त्याचप्रमाणे महादेवाचा सुद्धा दाखवला जातो। भजनी मंडळी असतात, काही महिला असतात, छोटे मुलं असतात, त्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला जातो आणि महिला कळस घेऊन इथे नाचतात। फार थाटामाटामध्ये इथे महिलांचा आणि हातमागांची झाकीसुद्धा इथे मोठ्या प्रमाणात दाखवल्या जाते। त्यामुळे इथला जो कार्यक्रम जो होतो ढोल ताशच्या याच्यामध्ये फार मोठा कार्यक्रम इथे शोभायात्रा इथे मोठ्या प्रमाणात निघते। खरंच मी चौफाळ्याच्या महर्षी मार्कंडेय उत्सव समितीचे फार मनापासून आभार मानते। धन्यवाद। शोभायात्रा मोंढ्यापर्यंत, मोंढ्यामधून पुन्हा रिटर्न इथे चौफाळ्यामध्ये येणार आहेत।